गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपण करणार आहोत व्हेज शेजवान व्हेज फ्राईड राईस. त्यासाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तरी पण इथे मी पटपट सांगते. तांदूळ लागणार आहे आपल्याला, एक कांदा, एक टोमॅटो बारीक चिरलेला, सोयाबीन, पुन्हा टोमॅटो सॉस, केचप सॉस, शेजवान चटणी, एक टोमॅटो चिरलेला बारीक, लसूण एक बारीक चिरलेला, लसणाची कुडी बारीक चिरलेली, कोथिंबीर, पुदिना आणि शेजवान चटणी, टोमॅटो सॉस, सुके आपले सर्व जे मसाले असतात ते सर्व मसाले. आता कढईमध्ये तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे. अगदी आपल्या घरच्या फ्लेवरमध्ये आपल्याला घरच्या मसाल्यांच्या फ्लेवरमध्ये आपल्याला शेजवान व्हेज फ्राईड राईस करायचा आहे. ढाब्यावरती जे चायनीज फूड मिळतात की जे कॉन्टिनेंटल रेस्टॉरंटमध्ये वगैरे खूप ठिकाणी हायजिनिक मेंटेन केलं जात नाही. त्यापेक्षा आपण घरी व आपल्या घरात राहिलेल्या ज्या थोड्याफार राहिलेल्या भाज्या असतात त्या तुम्ही कट करून त्या भाज्यांचा इथे फ्राईड राईसमध्ये वापर करू शकता. आता ते चांगले गरम झालेले आहे. आता व्हेज पुलावसाठी आपण कढीपत्त्याची चांगली फोडणी देणार आहे. तेलामध्ये कढीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये जिरे मोहरी टाकणार आहे. आता उभा कट केलेला कांदा एक, तो पण आपल्याला थोडाफार कच्चा असा शिजवून घ्यायचा आहे. सोनेरी रंगावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप जणांना चायनीज पदार्थ आवडतात. बाहेर खायला जातात, ते आवडीने खातात, पण त्याचप्रमाणे हायजिनिक त्या ठिकाणी मेंटेन होत नाही आणि आपण आजाराला बळी पडतो. त्याच्यापेक्षा आपल्या घरच्या मसाल्यांच्या फ्लेवरमध्ये आपण इंडियन तडका देऊ शकतो चायनीज डिशला. आणि आपण त्याला थोडंफार मॉडिफाय करण्यासाठी शेजवान चटणी आणि टोमॅटो केचपचा वापर करणार आहे. इथे मी जिरे 1 चमचा टाकलेले आहे. 5 ते 6 काळी मिरी, भाज्या आपल्याला थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहे, म्हणजे त्याच्यातला थोडासा कच्चेपणा कमी करायचा आहे. एक हिरवी मिरची उभी कट करून घेतलेली आहे, ती पण छान फ्राय करून घ्यायची आहे. एक लसणाची कुडी घेतलेली आहे, ती सोलून बारीक कट करून घेतलेले आहे. इथे फ्राईड राईसमध्ये तुम्ही कांद्याची पातही वापरू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी नाही टाकली. म्हणून भरपूर प्रमाणात लसूण टाकणार आहे. त्याचबरोबर आले लसूण पेस्ट पण टाकणार आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो, आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत सर्व भाज्या.
इथे तुम्ही रात्रीचा शिल्लक राहिलेला भातही वापरू शकता, पण मी इथे ताजा तांदूळच घेणार आहे. बासमती तांदूळ आहे. अर्धा चमचा हळद, ज्याप्रमाणे आपण बिर्याणीला तांदूळ भिजवतो त्याप्रमाणे 15 मिनिटासाठी मी तांदूळ भिजवून घेणार आहे. जास्त तांदूळ भिजवून घ्यायचा नाही, ज्याप्रमाणे अगदी आपण बिर्याणीसाठी भरतो त्याप्रमाणेच तांदूळ भिजवून घ्यायचा आहे. आता इथे 1 चमचा धना पावडर टाकलेले आहे, 1 चमचा गरम मसाला घरी केलेला, हिंग, आता हे सर्व मसाले पुन्हा एकदा छान फ्राय करून घ्यायचे. पुदिना कट करून घेतलेला आहे. आता त्याच्यातच मी सोयाबीन टाकणार आहे. सोयाबीनसुद्धा मी एक अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवलेले होते आणि ते 2 ते 3 पाण्याने किंवा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचा उग्र वास निघून जातो. किंवा गरम पाण्यात थोडेसे बॉईल करून घ्यायचे आणि पुन्हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे खाताना त्याचा उग्र वास येत नाही. आणि सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. आणि सोयाबीन हेल्दी फूड आहे. आता मी 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 मोठा चमचा आले लसूण पेस्ट टाकणार आहे. छान परतून घ्यायचा पुन्हा एकदा. अगदी ढाब्यावरती वगैरे किंवा चायनीजच्या स्टॉलवरती तवा पुलाव वगैरे मिळतो त्याप्रमाणे हा पुलाव होतो. आता मी बासमती तांदूळ जो की 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवलेला होता तो आता टाकणार आहे. मसाल्यांबरोबर मिक्स करून घ्यायचा. इथे तुम्ही फूड कलरचाही वापर करू शकता, पण मी इथे फूड कलर टाकणार नाही आहे. तो मला आवडत असल्यास तुम्ही अवश्य टाका. आता इथे टोमॅटो सॉस टाकलेला आहे, मोठा 1 चमचा. अगदी त्याला चायनीज फ्लेवर येऊन जातो रेसिपीला, त्या फ्राईड राईसला. शेजवान चटणीचे पूर्ण 1 पॅकेट टाकलेलं आहे. घरच्या घरी आपला शेजवान फ्राईड राईस तयार होतो. अगदी शेजवान चटणीचं पॅकेट मिळतं 10 ते 20 रुपयाला मिळू शकतं, जे की कोणत्याही दुकानात किराणा मालाचे आपल्याला इझिली अवेलेबल होतं. आता चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी.
इथे तांदूळ शिजण्यासाठी थोडेसेच पाणी टाकायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी मुलांना चायनीज राईस याच्या नावाच्या खाली आपण हेल्दी फ्राईड राईस मुलांना करून देऊ शकतो. कोथिंबीर, अशा प्रकारे भात मोकळा झालेला आहे. अगदी बिर्याणीसारखा झालेला आहे. तर ही माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.